हाय गाईज, आज आपण बनवतो अंड्याची रेसिपी। तर आपण कशी बनवायची बघूया। पहिल्यांदा आपल्याला अंड्याला धुवून घ्यावं लागेल। अंडे आपण चांगल्या पाण्याने धुवून घेतलेत। आता आपण कुकरमध्ये टाकूया। अशा प्रकारे आपण अंडे टाकलेत मध्ये। आता 4 शिट्ट्या करून घेऊया। आपण खोबर, टमाटे, कांदे आणि लसूण आणि आलं घेतलंय। आता खोबर आणि जे कांदा आहे त्यांना आपण लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचं। आता आपण खोबऱ्याला भाजून घेतो। असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। आणि ह्याच्यात थोडंसं तेल टाकायचं। आता आपल्याला खोबऱ्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं अशा प्रकारे। आणि आता आपण ह्याच्यात कांदा टाकलाय। आता ह्याला पण भाजून घ्यायचं। ह्या कांद्यामध्ये पण आपल्याला थोडं तेल टाकायचं। हा कांदा आहे काढून घ्यायचा प्लेटमध्ये। आणि मग आता ह्या सगळ्यांना थंड करून घ्यायचे। आता आपले खोबर आणि कांदे थंड झालेत। आता आपण ह्या सर्वांचं पेस्ट बनवून घेऊया, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतले। आणि नंतर इथे अंडे आहेत, ह्या अंड्याला चीर लावून घेतले। हे आपले मसाले आणि इथं 3 तेजपान आणि इथं 2 दालचिनी। ह्या मसाल्यामधून तर हे हळदी आहे, चवीनुसार मीठ, हे लाल तिखट आणि हे काळं तिखट। तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा। तेल गरम झाले, हे 2 माप तेल आहे। ह्याच्यामध्ये आपण दालचिनी टाकूया आणि तेजपान टाकूया। मग हे थोडंसं लालसर झालं ना, तर आपण ह्याच्यामध्ये ते वाटून घेतलेलं मिश्रण टाकूया। मिश्रण ह्या पातेल्यामध्ये टाकले। आता ह्याला तेल सुटूपर्यंत मस्त भाजून घ्यायचं। आता बघू शकता ह्या मिश्रणाला खूप छान तेल सुटलेले आहे। आता आपण हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे सगळे आमच्या चवीनुसार आहेत, तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट, हळदी, नमक हे सगळं तुम्ही घेऊ शकता। भाजीला खूप छान तेल सुटले, बघू शकता तुम्ही। आता आपण ह्याच्यामध्ये अंडे टाकूया आणि 5 मिनिट मंद आचेवर ह्याला शिजवून घेऊया। थोडंसं हलवायचं आणि नंतर प्लेट झाकून 5 मिनिट मंद आचेवर ह्याला शिजवून घ्यायचं। बघू शकता आपल्या भाजीला किती छान तेल सुटले। आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया। अशा प्रकारे
त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी गरम करून टाकलेलं आहे. आता ह्याला उकळी आल्यावर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. बघू शकता ह्याला किती छान तेल आलेलं आहे, खूप मस्त. किती छान तेल पण सुटलंय आणि उकळी पण येत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण ह्याला बंद करून टाकूया. हे आपण भाकरी, चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकतो. अशा प्रकारे आपली अंड्याची कढी खूप छान संपूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय.